अध्याय 43 श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्या नमः. शिष्य नामधारक सिद्धमुनींना म्हणाला की हे स्वामी, पुढे काय घडले? पुढील कथा कशी आहे हे मला विस्ताराने सांगा. सिद्धमुनी नामधारक शिष्याला म्हणाले की जी भक्त मंडळी श्री सद्गुरूंची सेवा करीत होती त्यात एक कापड विणणारा कोष्टीही होता. 3 प्रहारापर्यंत आपला उद्योगधंदा करून हा कोष्टी मठाच्या अंगणात येत असे व तेथून दुरूनच श्री सद्गुरूंना नमस्कार करीत असे. हा त्याचा क्रम कितीतरी दिवस चालू होता. एवढ्यात शिवरात्रीचा दिवस जवळ आला. सारे शिवरात्रीनिमित्त श्रीशैल्य यात्रेला निघाले. त्यात त्या कोष्ट्याचे आई वडील होते. त्यांनी आपल्या मुलालाही यात्रेसाठी बोलाविले, परंतु त्यांनी यात्रेसाठी स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला की माझा श्रीशैल्य पर्वत येथेच आहे. तुम्ही सारे वेडेपिसे आहात. कशाला मूर्खासारखे इतक्या लांब तंगडतोड करीत जायचे? श्री सद्गुरू माझा मल्लिकार्जुन आहे. त्यांचा मठ मला पवित्र पर्वतासमान आहे. श्री सद्गुरूंचे चरण सोडून मी कोठेच जाणार नाही. हे त्याचे बोल ऐकून सारेजण त्याला हसू लागले. त्याची टिंगल टवाळी करू लागले. अरे हा वेडा आहे. याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपण सारे निघून जाऊया. असे म्हणून त्या कोष्ट्याचे आई वडील, भाऊ व नगरातील सारे लोक यात्रेला निघून गेले. हाच एकटा मागे राहिला. तो श्री सद्गुरूंच्या मठाजवळ आला. श्री सद्गुरूंनी त्याला विचारले की सारेजण यात्रेला गेले, तू का गेला नाहीस? तो कोष्टी विनयाने म्हणाला की तुमचे चरण दर्शन यालाच मी माझी यात्रा समजतो. तुमच्या चरणातच सारी तीर्थे आहेत. हे गावातील मूर्ख लोक इतक्या दूरवर जाऊन केवळ पाषाणाचेच दर्शन घेतात. असे म्हणून त्यांनी श्री सद्गुरूंना नमस्कार केला. इतकात माघवद्य चतुर्दशीचा दिवस म्हणजे शिवरात्रीचा दिवस उगवला. श्री सद्गुरू संगमावर गेले होते. 2 प्रहर होताच हा सुद्धा स्नान करावयास गेला. त्याने शिवरात्रीचा उपवासही केला. सांगमी स्नान करून हा श्री सद्गुरूपुढे हात जोडून भक्तिभावनेने उभा राहिला. श्री सद्गुरू म्हणाले की तू सुद्धा यात्रेला गेला असतास तर श्री पर्वतावरील मौज अथवा चमत्कार पाहिला असतास. तो पर्वत तू कधी पाहिला आहेस का? श्री सद्गुरूंच्या या प्रश्नाचे त्यांनी नकारार्थी उत्तर दिले व तो पुढे म्हणाला की तुमचे चरण पाहिल्यावर मला सर्व यात्रा केल्यासारखे वाटते. त्याचा भक्तिभाव पाहून श्री सद्गुरूंनी त्याला जवळ बोलाविले. ते म्हणाले की तू येथे बैस, तुला तो श्री पर्वत दाखवितो. तू डोळे झाकून घे व माझ्या पादुकांवर लक्ष ठेवून शांत बस. असे म्हणून श्री सद्गुरू मनोवेगाने त्याला पाताळगंगेच्या किनारी घेऊन गेले. पाताळगंगा म्हणजे श्री पर्वताजवळील एक तीर्थ आहे. श्री सद्गुरू म्हणाले की आता डोळे उघड. त्या कोष्ट्याने डोळे उघडले तेव्हा तो पर्वत त्याला दिसला आणि तो बघतच राहिला. श्री सद्गुरू त्या कोष्ट्याला म्हणाले की अरे, असा भ्रमिष्ठासारखा काय पाहतोस? आता शौर स्नान करून दर्शन घेण्यासाठी जा. श्री सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे हा स्नान करण्यासाठी गेला. तेथे त्याला आपले आई वडील, भाऊ व इतर ग्रामस्थ मंडळी भेटली. ते सारे त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. ते विचारू लागले की तू कोणत्या मार्गाने आलास? आमची भेट का घेतली नाहीस? अशा तऱ्हेने तेथे गुपचूप येण्यामागचे कारण काय? तो म्हणाला की आम्ही 2 प्रहरी निघालो. इथे यावयास फक्त एक घटकाच लागली. श्री सद्गुरू बरोबर येत वर आलो. त्यावर एक म्हणाला की अरे, हा खोटा बोलतोय. आपल्या मागोमागच हा लपत-छपत आला आहे. उगाच आपला बडेजाव दाखवण्यासाठी काहीतरी थातूरमातूर बोलतोय. त्याने कोणालाच उत्तर दिले नाही. त्याने शौर केले, स्नान केले, फुले, अक्षता व बिल्वपत्रे घेऊन तो पूजा करण्यासाठी आत गेला.
आत गाभाऱ्यात शिवलिंगाच्या जागी साक्षात श्री सद्गुरूच बसले होते. त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. सर्वजण पूजा करीत होते व श्री सद्गुरू सर्वांची पूजा स्वीकारत होते. तो कोष्टी समजून चुकला की आपले श्री सद्गुरू म्हणजेच श्री शंकर आहेत. त्यांनी फळांचा प्रसाद घेतला व तो वेगाने श्री सद्गुरूजवळ गेला. श्री सद्गुरू त्याला विचारू लागले की आता तू येथेच राहणार आहेस की माझ्याबरोबर येणार आहेस? त्यावर तो कोष्टी म्हणाला की मी एक नवल पाहिले. सगळे लोक देवालयात जाऊन शिवलिंगाची पूजा करीत होते. खरं म्हणजे ते तुमच्याच चरणाची पूजा करीत होते. हे स्वामी, तुम्ही एवढे जवळ असताना हे लोक प्रवासाचे कष्ट सहन करीत एवढे दूर का येतात? या स्थानाचा महिमा काय आहे? तुम्ही जरी साध्या मानवाच्या रूपात दिसत असलात तरी साक्षात परमेश्वरच आहात. तुमचा महिमा अपारंपार आहे. आपले ग्रामस्थ मूढ आहेत. ही सारी मंडळी या स्थानी का बरे येतात हे मला विस्ताराने सांगा. त्यावर श्री सद्गुरू म्हणाले की सर्वत्र पूर्णपणे भरला आहे. श्री सद्गुरू म्हणाले की ईश्वर सर्वत्र पूर्णपणे भरला आहे. या त्रिभुवनात काही स्थानांचा महिमा इतका अगम्य आहे की ते आपण समजून घेतले पाहिजे. तुला येथला महिमा ऐकायचा आहे ना? मग आता मी जी कथा तुला सांगणार आहे ती तू शांत चित्ताने ऐक. ही कथा स्कंद पुराणातील आहे. श्री पर्वतावर माघवद्य चतुर्दशी हा दिवस मोठ्या भक्तिभावाने पाळला जातो. पूर्वी किरात देशात आसामतील टिप्रा हे गाव विमर्शन नावाचा एक राजा होऊन गेला. हा शूरवीर व पराक्रमी राजा होता. त्याने आपल्या शत्रूंना जिंकले होते. या राजाला शिकारीचा नाद होता. शिवाय परस्त्रीबद्दल अभिलाषा होती. दुसरी गोष्ट म्हणजे हा मांसाहारी होता. कोणताही पदार्थ खाताना हा पदार्थ खाणे योग्य आहे की अयोग्य आहे या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नसे. परंतु ईश्वर पूजा मात्र अतिशय भक्तिभावनेने करायचा. शिवरात्रीचा उत्सव आला की राजाच्या भक्तीला पारावर राहत नसे. गीत, गायन, नृत्य व वाद्य वादन याच्या सहाय्याने शंकराची पूजा धूमधडाक्यात करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव कुमुदवती असे होते. ही सुशील, सगुणी व महापतिव्रता स्त्री होती. आपल्या पती सदाचरणी नाही हा परस्त्रीरत व व्यभिचारी असताना शिवपूजा मात्र कसा काय मनापासून करतो या विचाराने ती नारी काहीशी अस्वस्थ असायची. एक दिवस तिने हा प्रश्न पतीला विचारला. त्या दिवशी राजा आनंदी होता. हे संधी साधून राणी म्हणाली की तुम्ही एवढे दुराचारी आहात. तुम्ही अभक्ष्य भक्षण करता, परस्त्रीकडे वाईट नजरेने बघता, परंतु ईश्वर भक्ती मात्र अगदी मनापासून करता. हे काय गोड बंगाल आहे? माझ्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल हे स्वामी तुम्ही मला क्षमा करा, रागवू नका. राजा आपल्या पत्नीवर मुळीच रागावला नाही. तो उलट म्हणाला की खरोखरच तू मला एकच छान प्रश्न विचारलास. कसे काय कुणास ठाऊक, मला पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे. ते मी तुला सांगतो. पूर्वी पंपानगरीत मला कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला होता. एकदा शिवरात्रीचा उत्सव सुरू झाला. त्या नगरात एक शिवालय होते. नगरातले सारे नर व नारी श्रीशंकराची पूजा करण्यासाठी शिवालयात जमले होते. काहीतरी खावयास मिळेल या उद्देशाने मीही त्या देवळात गेलो. काही लोक उत्साहाने पूजा करीत होते, काही नानावाद्य वाजवीत होते, काही प्रदक्षिणा घालीत होते, तर काही जण भक्तिभावनेने आरती करीत होते. हे गंमत पाहावयास मीही अगदी सहज देवळात गेलो. मला पाहून काही जण संतापले. ते म्हणाले की अरे हा कुत्रा गर्भागारात कसा काय आला? हातात लाकूड, दगड, काठी, लाठे जे काही मिळेल ते घेऊन लोक मला मारण्यासाठी धावत आले. मी त्यांचा मार चुकवण्यासाठी गर्भागारात प्रदक्षिणाच्या मार्गावर गोल गोल पळू लागलो.
इतक्यात कोणीतरी मंदिराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. आता मी जवळजवळ बंदिवानच झालो होतो. बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. बाहेर यावे म्हणून दरवाजापर्यंत धावत गेलो. तोच तेथे काही जण मला मारण्यासाठी लाठ्या काठ्या घेऊन सज्ज होते. पुन्हा तेथून मी पळून गेलो. बरे, कोठेतरी लपावे म्हटले तर लपायलाही जागा नव्हती. अशा तऱ्हेने मी गाभाऱ्याभोवती 3 वेळा पळालो. अखेरीस मी गाभाऱ्यातच गेलो. तेथे पुष्कळसे लोक शंकराची पूजा करीत होते. मी ती पूजा माझ्या डोळ्यांनी पाहिली. इतक्यात एकाने मला त्याच्या हातातल्या शस्त्राने एकच फटका मारला. देवळाबाहेर घालवून दिले. तो दिवस शिवरात्रीचा होता. माझ्या हातून भरपूर पुण्य घडले. एकाने शिवालयाचा दरवाजा उघडून जेव्हा मला बाहेर हाकलून लावले तेव्हा समोरील दीपमाळेतील दिवे लावण्यात येत होते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता, परंतु काहीच खावयास न मिळाल्यामुळे मला अनायासे उपवास घडले. पळून पळून मी खूप दमलो होतो व त्यातच माझे प्राणोत्क्रमण झाले. दिवस महाशिवरात्रीचा. 3 वेळा गाभाऱ्याभोवती पळून मी प्रदक्षिणा घातल्या. आत गाभाऱ्यात जाऊन शंकराची पूजा पाहिली. मी बाहेर फेकला गेलो तेव्हा मरण्यापूर्वी मी दीपमाळाही पाहिल्या. या पुण्याईमुळे मी या जन्मी राजा झालो, परंतु पूर्वजन्मी मी कुत्रा होतो. कुत्रा म्हणजे वाटेल ते खाणारे व सर्वांविषयी वासना असणारे. मी राजा असलो तरी हा स्वभाव मी घालवू शकत नाही. आपल्या पतीचे हे बोलणे ऐकून राणी म्हणाली, हे स्वामी, तुम्ही एवढे सर्वज्ञानी आहात, तर गेल्या जन्मी मी कोण होते ते सांगा बरं. राजा म्हणाला की हे प्राणेश्वरी, तू गेल्या जन्मी कपोती, कवडा पक्षाची मादी होतीस. जमिनीवर एक मांसाचा गोळा पडला होता. तू तो चोचीने उचललास व उंच आकाशात उडू लागलीस. एका घारीने हे पाहिले. तुझ्या चोचीतला मांसाचा गोळा हिरावून घेण्यासाठी ती घार तुझ्याजवळ धावतच आली. तू एका घोर अरण्यात घुसलीस, परंतु ती घार तुझा पिच्छा सोडत नव्हती. पण तू उडत उडत श्रीगिरी पर्वतावर आलीस. तेथील शिवालयाच्या शिखरावर बसलीस. इतक्यात ती घार उडत उडत तेथे आली. तिथून निसटण्यासाठी तू पुन्हा उडालीस व शिखराभोवतीच 3 वेळा फिरलीस. न कळत का होईना शिवालयाभोवती तुझ्या 3 प्रदक्षिणा झाल्या. तू खरंच दमलीस होती. थोडासा विसावा घ्यावा या उद्देशाने तू शिखरावरच बसली. त्या घारीने याच क्षणाचा फायदा घेतला. ती जोराने तुझ्याजवळ उडत आली. तिच्या चोचीचा एक जोराचा फटका तुझ्या वर्मी लागला व त्यातच तुझे प्राण गेले. शिखरावरती 3 वेळा प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य तुला मिळाले व या जन्मी तू राजपत्नी झालीस. राणी म्हणाली, तुमचे हे बोलणे ऐकून मी खूपच प्रभावित झाले आहे. मी सुद्धा आजपासून शंकराची पूजा करीन. पण प्राणनाथा, तुम्ही ज्ञानी असल्यामुळे आपले पुढील जन्म कोठल्या योनीत होतील हे तुम्ही सांगू शकाल का? राजा म्हणाला की मी पुढील जन्मी सिंधू देशीचा राजा होईन. तू सृंजी देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेशील व माझीच पत्नी होशील. 3ऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशीचा राजा होईन. तू कलिंग राजवंशात जन्म घेशील व माझीच पत्नी होशील. 4थ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईन. तू मध्य देशी जन्म घेशील का माझीच पत्नी होशील. 5व्या जन्मी मी अवंत देशाचा राजा होईन. तू दाशरथ राज्यकुळात जन्म घेशील व माझीच भार्या होशील. पुढे 6व्या जन्मी अनर्थ देशीचा राजा होईन. तू ययाती राजाची कन्या होशील व तुझे लग्न माझ्याशीच होईल. 7व्या जन्मी पांड्या देशीचा राजा होईन. त्या जन्मी मी ज्ञानी व सर्व गुणी असेल. सूर्याप्रमाणे मला तेज असेल. मदनाप्रमाणे माझे रूप असेल
व माझे नाव पद्मवर्ण असे असेल. विदर्भ कुळात जन्म घेशील. तुझे मुख कमला चंद्रासारखे असेल. तू इतकी सुंदर असेल की जणू सोन्याची पुतळीच. तुझे नाव वसुमती असेल. नल दमयंतीप्रमाणे आपले स्वयंवर होईल व तू मलाच वरशील. मी पुष्कळ वर्षी राज्य करीन, पुष्कळ यज्ञ करीन, यंत्रशास्त्र शिकेन व सारे देश जिंकेन. देव व ब्राह्मण यांची पूजा करेन, नाना अग्रहार देईन. अखेरीस मी खूप वृद्ध होईन व माझे राज्य मुलाला देईन. नंतर मी संन्यासाश्रम घेईन व अगस्ती ऋषीकडे जाऊन ब्रह्मज्ञान शिकेन. तेथेच माझा अंत होईल. देहावसान झाल्यावर आपण दोघे विमानात बसून स्वर्गी जाऊ. असा शिवरात्रीला श्री शैल्यावर केलेल्या ईश्वर पूजेचा महिमा आहे. म्हणून राजा राणीसह येथे शिवरात्रीच्या दिवशी यात्रा करतो. श्री सद्गुरू त्या कोष्ट्याला म्हणाले की शिवरात्री श्री पर्वत महिमा इतका थोर आहे की एक साधा कुत्रा पुढे 7 जन्मी राजा झाला आणि अखेर स्वर्गलोकी गेला. तू दररोज गाणगापुरात संगमावर पूजा कर. तेथेच मल्लिकार्जुन आहे. याविषयी मनात शंका बाळगू नकोस. त्यावर तो कोष्टी म्हणाला की तुम्ही मला संभ्रमात पाडता. मी मल्लिकार्जुनाची पूजा कराव्यास गेलो असताना शिवलिंगाच्या जागी तुम्हालाच पाहिले. सर्व ठिकाणी तुम्हीच व्यापून आहात. हे ऐकून श्री सद्गुरू हसले. त्याच्या हातात स्वतःच्या पादुका दिल्या व त्याला डोळे झाकावयास सांगितले. तोच दोघे संगमावर आले. इकडे गाणगापुरात सारे लोक श्री सद्गुरूंना शोधत होते. ते म्हणाले की आता संगमावर होते ते इतक्यात गेले कुठे? ते नसतील तर आम्हाला चुकल्यासारखे वाटते. श्री सद्गुरू संगमावर आले व कोष्ट्याला म्हणाले की तू आता मठात जा व साऱ्या शिष्यांना येथे बोलावून घे. तो कोष्टी मठात आला. सारे लोक अरे तू शौर्य का केलेस म्हणून हसू लागले. तो म्हणाला की मी श्री सद्गुरूंबरोबर वायुवेगाने श्री पर्वतावर गेलो होतो. त्याने आपल्याबरोबरचे दवणा, फुलांचे हार, विभूती दाखविले. आस्तिकाने विश्वास ठेवला परंतु नास्तिकाने त्याची टेवर उडवली. मग सारे संगमावर गेले. 15 दिवसांनी यात्रेला गेलेले लोक परतले व त्यांचे तोंडून सारे काही ऐकल्यावर सगळ्यांचा विश्वास बसला. सिद्धमुनी नामधारकास म्हणाले की श्री सद्गुरूंचा महिमा अपरंपार आहे. या कथा ऐकताना अमृत प्यायला सारखे वाटते. येथे श्री सद्गुरू चरित्राचा श्री शैल्य शिवरात्री महिमा वर्णन नावाचा 43वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.